हिरवी मिरची कधी उकळत्या पाण्यात टाकून पाहिले का? मागेच तुम्हाला मी एक मस्त अशी रेसिपी शेअर केली होती उकळत्या पाण्यातली मिरचीची. ती मिरची बारीक आणि तिखट होती. तर आज मी तुम्हाला ह्या जाड्या मिरच्या उकळून मस्त अशी भन्नाट रेसिपी सांगणार आहे. रेसिपी करण्याची पद्धत नवीन आहे, पण थोड्याफार जुन्या आठवणींनी केलेली आहे. म्हणजेच माझी आजी सेम या पद्धतीने मीठ पाण्यातली मिरची करायची, लिंबू घालून. पण त्या मिरच्या बारीक आणि पोपटी, आणि त्या मिरच्या अशाच उकळून घ्यायच्या आणि त्यामध्ये लिंबाच्या फोडी असायच्या. पण तुम्हाला आज मी थोडीशी बदल करून ती रेसिपी आज दाखवणार आहे, तेही जाड्या मिरच्यांची. ही मिरची अजिबात तिखट नाही, पण चवीला बोलाल तर एक नंबर लागते. ही मिरची अशीच तेला मिठात तळली तरीही खूप छान लागते. तर या मिरचीपासून सांडगी मिरची, भरलेली मिरची अशी कितीतरी प्रकार आपण करतो. पण तुम्हाला मी आज अशी रेसिपी सांगणार आहे, शेवटपर्यंत बघितल्याशिवाय राहणार नाही. एकदा या पद्धतीने केला तर अगदी रोज करून खाल, आणि रोजच या पद्धतीने तोंडी लावण्यासाठी ही मिरची तुम्ही बनवून खाल. तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे यात मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आणि या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत. मिरच्या चांगल्या आपण उकळून घ्यायच्या आहेत, म्हणजे चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत 1 मिनिटभर. आणि या मिरच्यांमध्ये आपण चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं म्हणजे मिरचीच्या आतपर्यंत मस्त मीठ मुरतं आणि मिरची चवीला खूप छान लागते. पूर्वी याच पद्धतीने मीठ पाण्यातली मिरची केली जायची. मस्त अशी बिडाच्या तव्यावर भाकरी झाल्यानंतर ही मिरची केली जायची आणि मस्त कुरकुरीत भाकरीसोबत ही मिरची खायची. आणि तीही ज्वारीची चुलीवरची भाकरी. याच पद्धतीने माझी सेम आजी करायची. तिला खूप आवडायची ही मिरची. फक्त त्या मिरच्या बारीक आणि पोपटी असायच्या, त्यामध्ये लिंबाच्या फोडीही असायच्या. तेलाचा एकही थेंब न घालता ह्या मिरच्या अशा उकडवून घ्यायच्या. पण आपण आज थोडी वेगळी पद्धत करणार आहे, ती मी तुम्हाला दाखवतच आहे. मिरचीतलं पाणी सगळं आटवून घेतलेलं आहे, जेवढं टाकलेलं आहे ते मिरचीमध्येच. मिरची शिजण्यातच ते पाणी मुरतं छान. पूर्ण पाणी आपण यातच आटवून घेतलेलं आहे. म्हणून मिरच्या बुडतील एवढंच पाणी थोडंसंच घालायचं आहे मिरच्या शिजण्यापुरतं. मस्त अशी मीठ पाण्यातली मिरची आपली तयार आहे. याच पद्धतीने पूर्वी खाल्ली जायची, पण आपल्याला थोडाफार बदल करायचा आहे. यामध्ये मी 1 पळी तेल घालून मिरची छान फ्राय करून घेणार आहे. तेल घातल्यानंतर मिरची सगळ्या बाजूनी छान असं शेकून घ्यायची. आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मिरची छान शिजली आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं तेल घालून परतवली की खूप छान लागते. या मिरचीला जाडसर असं वरून साल असतं, हेही छान शिजलं आहे आणि आतील बाजू मऊ झाली आहे एकदम. ती आतील बाजू मस्त लागते. एकदा नक्की करून बघा या पद्धतीने. खरं तर मिरची तेलामध्येही पटकन फ्राय करून होते, पण या पद्धतीने जर मिरची तुम्ही उकडून फ्राय केलात तर त्याची चव खूपच छान होते. आता पुढे काय करायचं आहे, दोन्ही साईडने व्यवस्थित आपण मिरची परतून छान अशी फ्राय करून घेतलेली आहे. मिरचीला छान असे पांढरे डाग पडेपर्यंत आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता वरती यावर आपल्याला 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि 1 चमचाभर इथं बेसन घातलेलं आहे वरून, आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून घालायचं आहे. चमच्यानेच व्यवस्थित त्याला लावून घेतलं आणि ती बाजू आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. असंही करू शकता, किंवा तुम्ही थोड्या मिरच्या बाजूला करून त्या तेलामध्येच म्हणजे आहे त्या तेलामध्येच 1 चमचाभर अजून बेसन घालायचं. जास्त तेल घालायची गरज नाही, त्याच तेलामध्ये आपल्याला करायचं आहे. बेसन छान तेलामध्ये फुलवून घ्यायचं, 1 मिनिटभर लागतं, आणि परत मिरच्या त्यामध्ये छान अशा घोळून घ्यायच्या. एक थोडीशी चव वेगळी लागते, खूप छान लागते. आणि कितीही फ्राय केलं तर ह्या मिरच्या मऊच होतात. त्यात आपण शिजवूनही घेतल्या आहेत. त्यासाठी थोडंसं बेसन घातलं की थोडा कुरकुरीतपणा येतो आणि मिरची ही चवीला खूप छान लागते. तुम्ही ते शेंगदाण्याचं कूटही घालू शकता बारीक केलेलं. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तर काहीही हरकत नाही. अशी ही मिरची खूप छान लागते. बेसनाच्या चवीसाठी थोडंसं मीठ भुरभुरलं आहे, 1/2 चमचा होईल एवढं मीठ मी घातलं आहे. अशी ही मिरच्या शिजवताना आपण मीठ घातलं आहे मिरचीच्या चवीचं. या मिरच्या काही तिखट नसतात, त्यामुळे मीठ मात्र आपल्याला बेतानं घालायचं आहे, नाहीतर हे खारट होऊ शकतं. मिरच्या छान फ्राय झाल्यावर थोडासा लिंबू पिळलेला आहे. लिंबू पिळल्यानंतर हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. लिंबूचा रस सगळीकडे पसरला पाहिजे, त्यासाठी मिरच्या अशा आपल्याला मस्त अशा परतवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने घोळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा वरखाली करून घेतल्या आहे. पूर्णपणे आतपर्यंत सगळा मीठ मसाला जातो. गॅस बंद करायचा. मिरची छान अशी तयार झाली आहे आपली. या पद्धतीने मिरची तोंडी लावण्यासाठी एकदा करूनच बघा. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला ही खूप छान लागते. मला तर वाटतं तुम्ही केलात ना तर अशाच खायला लागाल. एवढ्या मस्त चमचमीत आणि चरचरीत अशा या मिरच्या होतात. आणि तिखट मात्र अजिबात लागत नाही. लहान मुलेही आवडीने खातील ही मिरची. आणि गरमागरम भाकरी चपाती सोबत दही असलं की बस, काहीच लागत नाही. हे असं काय असलं की भाजीचीही गरज भासणार नाही. मस्त असं कॉम्बिनेशन आहे दही आणि मिरचीचं. गरमागरम भाकरी करायची, त्यासोबत दही आणि ही मिरची 1 नंबर लागतं, किंवा भात गरमागरम त्यासोबत दही आणि ही मिरची तोंडी लावायला 1 नंबर लागतं. जणू काय स्वर्ग सुखच. मला तर खूपच आवडते, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जरा देखील आवडली असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. चला तर मग आजच्यासाठी बाय, धन्यवाद.